नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आज सांकेतिक भाषा भाग 2 उपघटक अक्षरांसाठी अक्षर यावरील काही महत्त्वाच्या ट्रिक्स अभ्यासणार आहोत. सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अक्षर यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एखादी माहिती किंवा संदेश विशिष्ट व्यक्तीच्या हाती पडावा यासाठी त्या माहितीचे रूपांतर सांकेतिक भाषेत केले जाते. त्यालाच कोडिंग डिकोडिंग असं म्हटलं जातं. अक्षरांसाठी अक्षरे या प्रकारच्या प्रश्नामध्ये शब्द किंवा काही अक्षरे व त्यांची सांकेतिक भाषेतील अक्षरे दिलेली असतात. शब्दातील अक्षरांचा व सांकेतिक भाषेतील अक्षरांचा काही निश्चित असा संबंध असतो. हा संबंध शोधून विचारलेल्या शब्दांचे सांकेतिक रूप आपल्याला शोधायचे असते. शब्दातील अक्षरांच्या जवळपासची अक्षरे, समान फरकाने किंवा समान पटीने असलेली अक्षरे सांकेतिक भाषेत आहेत का याचे निरीक्षण करून आपल्याला अचूक पर्याय शोधावा लागतो. उदाहरणाकडे आपण जाऊया. पहिलं उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत NARGRUED हा शब्द GRANDEUR असा लिहितात, तर SERPEFRE हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहेत PRESEFER, दुसरा पर्याय आहे PRSERVE, तिसरा पर्याय आहे PRESEFRE आणि चौथा पर्याय आहे PRESERFE. यापैकी अचूक शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. दिलेला जो शब्द NARGRUED, तर या शब्दामध्ये एकूण 8 वर्णाक्षर आहेत. या 8 वर्णाक्षराचे 2 गटामध्ये रूपांतर केलं. पहिल्या 4 वर्णाक्षराचा एक गट आणि दुसऱ्या 4 वर्णाक्षराचा दुसरा गट, अशा पद्धतीने आपण गट तयार केले. त्याची सांकेतिक भाषेमध्ये जो शब्द दिलेला आहे त्याचे आपण 2 गट तयार केले. पहिल्या 4 वर्णाक्षरांचा गट आणि दुसऱ्या 4 वर्णाक्षरांचा गट. आता पहिला गट आपण बघूया दोन्हीतलाही. तर यामध्ये पहिल्या गटातलं शेवटचं जी अक्षर जे आहे ते सांकेतिक भाषेमध्ये सुरुवातीला घेतलेलं आहे. त्यानंतर शेवटून दुसरं म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे ते जी नंतर आर हे अक्षर घेतलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाला. दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे ते तिसऱ्या क्रमांकाला घेतलेलं आहे आणि पहिल्या क्रमांकाचं अक्षर आहे ते चौथ्या क्रमांकाला घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या गटामध्ये चौथ्या क्रमांकाचं अक्षर पहिल्या क्रमांकाला घेतलेलं आहे. ई हे दुसऱ्या क्रमांकाला घेतलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर तिसऱ्या क्रमांकाला आणि पहिल्या क्रमांकाचं अक्षर चौथ्या क्रमांकाला. म्हणजेच या ठिकाणी आपण 2 गटातील जी वर्णाक्षर आहेत ती वर्णाक्षर उलट क्रमाने लिहिल्यास आपल्याला सांकेतिक शब्द मिळतो. तसं आपल्याला दिलेला शब्द जो आहे कोणता SERPEFRE या शब्दातील वर्णाक्षरांची सुद्धा आपण 2 गट केले. पहिला गट आहे SERP आणि दुसरा गट आहे EFRE. तर या गटांतील वर्णाक्षरांचे उलट क्रमाने लेखन करायचं आहे. म्हणजे PRES हा पहिला गट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. PRES उलट क्रमाने लिहिल्यानंतर आपल्याला PRES हा गट मिळाला. आणि दुसरा गट जो आहे EFRE तोही उलट क्रमाने लिहिल्यास आपल्याला ERFE असा गट तयार झाला. म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये मिळालेला जो शब्द आहे तो PRESERFE असा शब्द मिळाला. आणि हा शब्द समूह असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण शब्दातील पहिली 4 अक्षरे आणि दुसरी 4 अक्षरे उलट क्रमाने जर लिहिली तर आपल्याला सांकेतिक भाषेतील शब्द मिळतो. पुढील उदाहरण बघूया आपण. पुढील उदाहरणामध्ये एका सांकेतिक भाषेत WORD वर्ड हा शब्द XNSC असा लिहितात, तर HELP हेल्प हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहेत IDNO,
IDMO, IFMO, IDML. बघूया आपण तो वर्ड हा शब्द दिलेला आहे आपल्याला आणि त्याची सांकेतिक भाषेतील शब्द सुद्धा आपल्याला दिलेला आहे XNSC. आता या शब्दामध्ये काय फरक आहे, संबंध आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. आपण वर्णमाला घेतली A पासून Z पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत. आता पहिलं अक्षर W आणि सांकेतिक भाषेतील पहिलं अक्षर X यामध्ये काय संबंध आहे, तर WX, W नंतर लगेच पहिलं अक्षर X येते, जे डब्ल्यूच्या पुढील पहिलं अक्षर X आहे. O आणि N यामध्ये काय फरक आहे, तर O 15 क्रमांक आहे, N 14 क्रमांक आहे. म्हणजेच O च्या मागील पहिलं अक्षर हे N दिलेलं आहे. R आणि S मध्ये काय फरक आहे, तर R च्या पुढील पहिलं अक्षर S आहे. D आणि C मध्ये काय फरक आहे, तर D च्या मागील पहिलं अक्षर C आहे. या पद्धतीने आपल्याला हेल्प हा शब्द कसा लिहिला जाईल तो शोधून काढायचा आहे. तर H च्या पुढील पहिलं अक्षर, H च्या पुढील पहिलं अक्षर I अक्षर आपल्याला मिळालं. आता E च्या मागील पहिलं अक्षर, E च्या मागील पहिलं अक्षर D हे अक्षर मिळालं. L च्या पुढील पहिलं अक्षर, L च्या पुढील पहिलं अक्षर M आहे आणि P च्या मागील पहिलं अक्षर O आहे. अशा तऱ्हेने आपल्याला शब्दसमूह मिळाला IDMO आणि हा शब्दसमूह असणारा पर्याय आहे 2, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. उदाहरण तिसरं बघूया आपण. एका सांकेतिक भाषेत HEN हा शब्द RUL असा लिहितात, तर SIT हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहेत CPF, HQF, GQF आणि GQE. यातला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर दिलेले शब्द आपण या ठिकाणी लिहिला. HEN हा शब्द लिहिला. वर्णमालेवरून त्यांची आपण क्रमांक बघूया. क्रमांक H चा क्रमांक आहे 8, E चा क्रमांक आहे 5 आणि N चा क्रमांक आहे 14. आता यामध्ये काय केलेलं आहे, तर एकूण अक्षर किती आहेत, 26 अक्षर आहेत. तर 26 मधून दिलेल्या वर्णाक्षराचा क्रमांक वजा करायचा. म्हणजे 26 मधून H चा क्रमांक 8 वजा केला तर 18 मिळाले. त्यानंतर E चा क्रमांक 5 आहे, तो 26 मधून वजा करायचा. 26 वजा 5 बरोबर 21 आलं. आणि N चा क्रमांक 14 आहे, तो 26 मधून 14 वजा करायचं, 12 मिळालं. म्हणजे क्रमानं 18, 21 आणि 12 हे क्रमांक आपल्याला मिळाले. तर हे क्रमांक असणारे वर्णाक्षर कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. 18 क्रमांकाचं वर्णाक्षर कोणतं आहे, R आहे. 21 क्रमांकाचं U आहे आणि 12 क्रमांकाचं L आहे. म्हणजे RUL हा सांकेतिक शब्द आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला SIT हा शब्द कसा लिहायचा ते आपल्याला यावरून शोधायचा आहे. तर S चा क्रमांक 19 आहे, I चा क्रमांक 9 आणि T चा क्रमांक 20 आहे. आता हे 26 मधून आपण हे क्रमांक वजा करून बघूया काय मिळते आपल्याला. तर 26 मधून 19 वजा केले, 7 मिळालं. त्यानंतर 26 मधून 9 वजा केले, 17 मिळाले. 26 मधून 20 वजा केले, 6 मिळाले. म्हणजे 7, 17 आणि 6 हे अनुक्रमांक आपल्याला मिळाले. आणि या क्रमांकाची अक्षरे आहेत. 7 क्रमांकाला G हे अक्षर आहे, 17 क्रमांकाला Q अक्षर आहे आणि 6 क्रमांकाला F हे अक्षर आहे. म्हणजे GQF हा शब्दसमूह मिळाला आणि हा सांकेतिक भाषेतील शब्दसमूह असणारा पर्याय आहे 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण बघूया आपण. एका सांकेतिक भाषेमध्ये अर्थ हा शब्द DBQUG असा लिहितात, तर फिनस, FENUS हा शब्द कसा लिहाल? पर्याय आहेत UFMVR, TFMVR, WFOTR, UFMTR. अर्थ हा शब्द EARTH, अर्थ हा शब्द आपण या ठिकाणी लिहून घेतला आणि त्याचा सांकेतिक शब्द DBQUG तोही आपण त्याच्या खाली लिहून घेतलेला आहे. आता पहिल्या क्रमांकानं येणाऱ्या क्रमांकित अक्षरामध्ये काय फरक आहे तो आपण या ठिकाणी शोधूया. E आणि D यामध्ये कोणता संबंध आहे तो वर्णमालेवरून आपण शोधायचा आहे.
तर ई आणि डी, तर ईच्या मागील पहिलं अक्षर डी आहे, मागील पहिलं अक्षर आहे. ए आणि बी मध्ये काय संबंध आहे, तर एच्या पुढील पहिलं अक्षर बी आहे. आर आणि क्यू मध्ये काय संबंध आहे, तर आरच्या मागील पहिलं अक्षर क्यू आहे. टी आणि यू मध्ये काय फरक आहे, तर टीच्या पुढील पहिलं अक्षर यू आहे. एच आणि जी मध्ये एचच्या मागील पहिलं अक्षर जी आहे. म्हणजे हा संबंध क्रमानं मागील पहिलं अक्षर आणि पुढील पहिलं अक्षर जर घेत गेलो तर आपल्याला सांकेतिक शब्द आपल्याला मिळतो, हे दिलेलं आहे. तर VNUS हा शब्द या पद्धतीनं कसा लिहिला जाईल तो आपल्याला शोधायचा आहे. आता फीच्या मागील पहिलं अक्षर, वीच्या मागील पहिलं अक्षर यू आहे. त्यानंतर ईच्या पुढील पहिलं अक्षर, ईच्या पुढील पहिलं अक्षर यप आहे. यनच्या मागील पहिलं अक्षर यम आहे. यूच्या पुढील पहिलं अक्षर फी आहे. आणि यसच्या मागील पहिलं अक्षर आर आहे. अशा तऱ्हेनं यू एफ एम व्ही आर हा सांकेतिक शब्द आपल्याला मिळाला. आणि हा सांकेतिक शब्द असणारा पर्याय आहे यू एफ एम व्ही आर, हा पहिला पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेमध्ये TICK हा शब्द RGAI असा लिहितात, तर FLOW हा शब्द कसा लिहाल. पर्याय आहेत DJUM, DJMU, DNUM, DNYM. अचूक पर्याय आपल्याला यामध्ये शोधायचा आहे. TICK हा शब्द आपण लिहिला, त्याचा सांकेतिक भाषेतील शब्द आपण लिहिला. इंग्रजी वर्णमालेमधून त्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अक्षरामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे. टी आणि आर मध्ये काय संबंध आहे, तर टीच्या मागील दुसरे अक्षर, टीच्या मागील दुसरे अक्षर आर आहे. आय आणि जी मध्ये काय फरक आहे, संबंध आहे, तर आयच्या मागील दुसरे अक्षर जी आहे. सी आणि ए, सीच्या मागील दुसरं अक्षर ए आहे. के आणि आय, केच्या मागील दुसरं अक्षर आय आहे. म्हणजेच दिलेल्या शब्दातील वर्णाक्षराच्या मागील क्रमानं दुसरी अक्षरे जर घेतली तर आपल्याला सांकेतिक शब्द मिळतो. त्याचप्रमाणे FLOW हा शब्द कसा लिहिला जाईल तो आपल्याला सांकेतिक शब्द शोधायचा आहे. तर एफच्या मागील दुसरं अक्षर, एफच्या मागील दुसरं अक्षर डी आहे. एलच्या मागील दुसरे अक्षर जे आहे. ओच्या मागील दुसरे अक्षर यम आहे. आणि डब्ल्यूच्या मागील दुसरं अक्षर यू आहे. अशा तऱ्हेनं DJMU हा शब्दसमूह आपल्याला मिळाला. म्हणून हा शब्दसमूह असणारा पर्याय दिलेला आहे 2, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. एका सांकेतिक भाषेत ABCD हा शब्द BFLT असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये EFGH हा शब्द कसा लिहाल. तर दिलेले शब्द जे आहेत ते क्रमागत अक्षरांचे शब्द आहेत, परंतु त्यांचा सांकेतिक शब्द मात्र वेगळ्या पद्धतीनं दिलेला आहे. तो आपल्याला शोधावा लागतो. कशा पद्धतीने दिलेला आहे तो आपल्याला शोधला पाहिजे. पर्याय दिलेले आहेत FJQX, FJPY, FJQI, FJPX. यातील अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये ABCD हा शब्द आपण लिहून घेतला, त्याचा सांकेतिक शब्द BFLT हा सुद्धा आपण लिहून घेतला. आणि वर्णमालेवरून क्रमाने येणाऱ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अक्षरामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर ए आणि बी, एच्या पुढील पहिलं अक्षर बी आहे, पुढील पहिलं अक्षर बी आहे. म्हणजेच बी आणि ए यामधील फरक 1 आहे. बी आणि एफ यामध्ये काय फरक आहे बघूया आपण. बी आणि एफ, बीच्या पुढील चौथे अक्षर एफ आहे. म्हणजेच एफ आणि बी यामधील फरक 4 आहे. सी आणि एल यामध्ये काय फरक आहे, तर सीच्या पुढील 9वं अक्षर एल आहे. सीचा क्रमांक 3 आणि एलचा क्रमांक 12 आहे. फरक 9 फरक आला. डी आणि टी, डीचा क्रमांक 4 आहे आणि टीचा क्रमांक 20 आहे, म्हणजे फरक 16 आला.
म्हणजेच डी च्या पुढील 16वे अक्षर टी आहे. म्हणजेच हा फरक जर आपण विचार घेतला तर फरक 1, 4, 9, 16 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला EFGH हा शब्द कोणत्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिला जाईल तो शोधून काढायचा आहे. तर ई च्या पुढील पहिलं अक्षर एफ आहे. त्यानंतर एफ च्या पुढील चौथे अक्षर जे आहे. त्यानंतर जी च्या पुढील 9वे अक्षर जी 7 आहे. 7 आणि 9 16, 16 क्रमांकाचा अक्षर पी आहे. त्यानंतर एच च्या पुढील 16वे अक्षर एच चा क्रमांक 8 आहे. 8 अधिक 16 24 झाले आणि 24 क्रमांकाचा अक्षर एक्स आहे. जशा तऱ्हेने आपल्याला सांकेतिक शब्दामध्ये FJPX ही वर्णाक्षरे मिळाली आणि ही वर्णाक्षरे असणारा पर्याय आहे FJPX पर्याय क्रमांक 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. वर्णाक्षरामधील फरक 1, 4, 9, 16 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. अशा तऱ्हेने आपल्याला हे उदाहरण सोप्या ट्रिक्सच्या साहाय्याने सोडवता येतं. उदाहरणातील ट्रिक्स शोधून काढणं आणि कमीत कमी वेळामध्ये वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये एका सांकेतिक भाषेमध्ये PRTVXY हा शब्द RPVTYX असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये EGIKMN हा शब्द कसा लिहाल. महत्वाचं म्हणजे या शब्दामधील सांकेतिक शब्दामध्ये असणाऱ्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स शोधून काढणं अत्यंत महत्वाचं आहे. पर्याय आहेत GEKIMN, GEIKNM, GEKINM आणि EGKINM. अशा पद्धतीनं आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. आता बघूया सोप्या पद्धतीनं आपण कशी ट्रिक्स वापरता येईल ते शोधूया. दिलेला शब्द आपण घेतला आणि त्याचा सांकेतिक शब्द या ठिकाणी आपण घेतला. तर या शब्दामध्ये 6 अक्षर आहेत. 6 अक्षराचे 2-2 अक्षरांचे गट तयार केले. पहिला गट PR आणि सांकेतिक भाषेमध्ये तोच गट उलट क्रमाने लिहिलेला आहे. म्हणजे P आणि R यांच्या स्थानांची अदलाबदल केली. त्यानंतर दुसरा गट आहे TV, त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली. VT आपल्याला मिळालं. XY यांच्या स्थानांची अदलाबदल करून आपल्याला गट कोणता मिळाला तर YX असा मिळाला. म्हणजे दिलेल्या शब्दातील 2-2 अक्षरांचे गट केले. त्या प्रत्येक गटातील वर्णाक्षरांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास आपल्याला सांकेतिक शब्दसमूह मिळतो. तर दिलेला शब्द जो आपल्याला आहे EGIKMN हा शब्द कसा लिहाल ते आपल्याला शोधायचा आहे. मग आता E आणि G या वर्णाक्षरांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर काय मिळणार आपल्याला GE मिळणार आहे. त्यानंतर IK यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर काय मिळणार आहे तर KI मिळणार आहे आपल्याला. आणि MN यांच्या स्थानांची अदलाबदल जर केली तर आपल्याला NM मिळणार आहे. जशा तऱ्हेनं GEKINM अशा प्रकारे आपल्याला शब्दसमूह मिळाला. आणि हा शब्दसमूह असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. GEKINM पर्याय क्रमांक 3 जे क्रमाने येणाऱ्या 2-2 अक्षरांच्या स्थानांची अदलाबदल करणे ही ट्रिक्स आपण या ठिकाणी वापरली. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण आज 7 उदाहरणांचा अभ्यास केला. या 7 उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स वापरलेले आहेत. हे शेवटचं उदाहरण आहे ते 7वं उदाहरण आहे. आणि या 7व्या उदाहरणामध्ये कशा प्रकारे आपण ट्रिक्स वापरली हे आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अशा तऱ्हेनं या ठिकाणी आज आपण सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी अक्षर या वरील काही उदाहरणातील ट्रिक्स अभ्यासल्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना थँक्स. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.